अपडेट रेवण्णा प्रकरणानंतर कर्नाटकला हादरवून सोडणारं नवं प्रकरण समोर आलेलं आहे। कर्नाटक पोलीस विभागामधील अधिकाऱ्यांनी महिलांशी अश्लील वर्तन केलेलं आहे। कर्नाटकचे पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। कर्नाटक पोलीस महासंचालकांचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। रामचंद्र राव यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्यांनी महिलांशी अश्लील वर्तन केलेलं आहे, त्याचे व्हिडिओ सध्या समोर आले। हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। रेवण्णा प्रकरणानंतर कर्नाटकमधील हे नवं प्रकरण समोर आलेलं आहे। कर्नाटकमध्ये हादरवून सोडणारा हा अश्लील व्हिडिओ समोर आलेला आहे। कर्नाटकचे पोलीस महासंचालक रामचंद्र राव यांचा हा व्हिडिओ असल्याचंही समोर आलंय, जो व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झालेला आहे। अधिक याबाबत जाणून घेऊयात। प्रतिनिधी अक्षता नाईक आपल्याशी जोडले गेलेले आहेत। काय अधिकची माहिती? माधुरी, कर्नाटकाला लाज वाटेल अशी ही घटना घडलेली आहे। कर्नाटकाचे डीजीपी रँकचे डॉक्टर रामचंद्र राव हे कार्यालयात गणवेश परिधान करून महिलांशी अश्लील वर्तन करत असल्याचा हा सध्या व्हिडिओ सापडलेला आहे। खरं तर हा व्हिडिओ कार्यालयातीलच एका कर्मचाऱ्यांनी शूट केला असावा असा संशय सूत्रांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे या सर्व प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे। खरं तर हा जो व्हिडिओ ज्यांनी काढलेला आहे त्याच्या मागे एक बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा आहे। कार्यालयाच्या बाहेर कवायत करत असतानाचा हा व्हिडिओ आहे। हा नेमका 2-3 दिवसाच्या मागचा व्हिडिओ आहे आणि त्याच्यामध्ये आजची क्लिप सुद्धा जोडली गेलेली आहे अशी माहिती सध्या मिळालेली आहे। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याने पोलिसांवर कितपत विश्वास ठेवावा असा प्रश्न सर्व नागरिक विचारत आहेत, कारण कार्यालयामध्येच महिला सुरक्षित नाहीत असा प्रश्न सुद्धा उद्भवलेला आहे।